आमची होडी जेव्हा सेंट बार्थोलोमा या पहिल्या बंदरात शिरली तेव्हा आम्ही तिथे न उतरता पुढील बंदरावर आधी जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे नाव आहे ब्रॅक्टिसगार्टन नॅशनल पार्क. तिथे माझी आज सर्व शरीरशक्ती पणाला लागणार आहे. मात्र सरोवरातील सभोवतालचे देखावे पाहून समोरच्या धबधब्यासारखे मन उल्हासित होत आहे आणि होडीच्या आतील देखाव्याने दिल खुश. ब्रॅक्टिसगार्टन नॅशनल पार्क हे जर्मनीतील अनेक अभयारण्यांपैकी एक. तेथील वाट संपूर्ण मातीची आणि दगडधोंड्यांची. आईसाठी व्हीलचेअर सोबत का घेतली आहे हे आता तुम्हाला लवकरच कळून चुकेल. सरोवराचे पाणी नितळ ही व्याख्या आजपर्यंत फक्त पुस्तकातच वाचली होती. मात्र त्यातील नितळ शब्दाची जोड पाणी इतके स्वच्छ की खालचा तळभाग स्पष्ट दिसावा या अर्थी असावी याचा विचारही कधी बुद्धीला झाला नाही. आज अशा नितळ पाण्यातून प्रत्यक्षात या सरोवराचा तळ, तेथील दगड, धोंडे, ओंडके पाहून जगातील अशी गोष्ट प्रथम पाहिल्याचा अचंब्यासहित आनंद झाला. हे बघा, ही नाही, हे बघा म्हणजे हे बघा बंदर आले. येथील मार्ग जरा खडतर असल्यामुळे इथे जरा कमी प्रवासी येतात आणि त्यामुळे तिकिटाला रांग नव्हती. मात्र इथल्या मातीतून आईला व्हीलचेअरवरून ढकलणे आताच कठीण जात आहे. मला त्याची सवय नाही. मातीमध्ये त्याची चाके रुततात. आईला काय, लोकलमध्ये फर्स्ट क्लासचा पास घेऊन खिडकीकडे बसणाऱ्या प्रवाशांसारखी तिची मजा. ह्या प्रवेशद्वारातून पुढे झाली अभयारण्याला सुरुवात. आणखीन तास दीड तास चाल आहे. वातावरण पण एकदम मस्त. सभोवताली पहा, आताच किती सुंदर गोष्टी दिसत आहेत. आई म्हणते मी पाण्यात डाईव्ह मारते. बसल्या बसल्या तिला विनोद सुचत आहेत. घाम माझा निघणार आहे लवकरच. ही वाट पुढे घेऊन जाते एका सुंदर सरोवरापाशी. आम्ही ज्या सरोवरातून होडीने आलो त्याही पेक्षा तिथे आणखीन सुंदर आहे असे म्हणतात. वाटेतील झरे पाहत आम्ही एका ओढ्यावरील लाकडी पूल ओलांडला. आमच्या बहुतेक सहली गजबजलेल्या शहरात असल्यामुळे अशा निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या अचानक बदलाने एखाद्या रोज मटण मच्छी खाणाऱ्याला अनपेक्षितपणे समोर श्रीखंडपुरी ठेवल्याचा आनंद होतो तसा आनंद आईला झाला. मला याऐवजी कुठे रहदारीच्या ठिकाणी कोपऱ्यावर असलेल्या कॅफेमध्ये ठोंब्यासारखे 2 तास बसून जास्त आनंद येतो. कॉफी नाही, मात्र कॅफीनचा मोठा डोस मी बॅगेतून काढला. अशा लांब चालण्याच्या सहलीत माणसाने निव्वळ पाणी प्यावे हो. कोका कोला अशा प्रसंगी आरोग्याला वाईट. मात्र त्याचबरोबर कोक पिऊन मनसोक्त ढेकर देण्याची मजा अशा परिश्रमानंतरच खरी. जड वजन उचलताना अथवा फार परिश्रम लागतील असे ढकलताना हवा गेली असे का म्हणतात या व्याख्येचा आज मला स्वप्रात्यक्षिकासहित उलगडा झाला. आईचे तोंड उत्तरायणात असल्यामुळे मला उलगडलेल्या रासायनिक सिद्धांताचा तिला पत्ता लागला नाही. गेलेल्या हवेची जागा शुद्ध हवेने भरण्यासाठीच म्हणून का ते सुंदर सरोवर माझ्या समोर ठाकले. आता हवेसहित डोळे सुद्धा भरून घ्यावे. जर्मनीमध्ये अनेक अभयारण्ये असली तरी येथील आल्प्स पर्वतराशींमध्ये वसलेले हे एकमेव अभयारण्य आहे. त्यामुळे येथील निसर्ग देखावा इतरत्र कुठे पाहता येत नाही. येथील डोंगरात लाल हरिणांसारखे प्राणी आणि सोनेरी गरुडासारखे पक्षी आपल्या नैसर्गिक वातावरणात वाढतात. तसेच इथे 700हून अधिक फुलपाखरे आहेत. इथे आईला बसण्यासाठी सरोवरासमोर छान बाकडा मिळाला आहे. तर आपण पण इथे बसून कोणकोणती फुलपाखरे दिसतायत बरे याचे अगदी चौकस निरीक्षण करू. इथे सहलीसाठी आलेल्यांपेक्षा इंस्टाग्राम वालेच जास्त आलेले वाटतात. सांभाळ ग जरा, हा दगड आहे, घोडा नाही. मात्र अशा लांब ठिकाणी निव्वळ तरुण नसून सर्व वयोगटातील लोक येतात याचे फार कौतुक. इथे सुंदर निसर्गासमोर बसून छानपैकी पोटपूजा करून घेतो. अहो, देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेली उंच मजल्यावरील महागड्या उपहारगृहात सुद्धा असे सौंदर्य डोळ्यासमोर मिळत नाही आणि इथे ते सौंदर्य पूर्णपणे मोफत. समोर पाण्यातील या मोठ्या खडकावर अनेक जण कसेबसे धडपडून चढत आपली इंस्टाग्राम पूर्ती करत होते. सहलीचा आनंद घेताना उगाच कशाला धडपडून हाड मोडून घ्यायचे आणि सहलीचा आनंद घालवायचा.
अशी माझी सवयीनुसार टीका करून संपल्यावर मी सुद्धा युट्यूबवरील प्रेक्षकांना माझा पराक्रम दाखवण्यासाठी काही फोटो काढून घेतले. इथे जर्मनी बाहेरून आलेले काही पर्यटक चुकून माकून दिसले. बहुधा ते तैवान किंवा तेथील परिसरातील असावेत. भारतात जशी योगासने करतात तसाच त्यांचा हा काही विशेष प्रकार असावा. त्याचा काही मला अभ्यास नाही, पण त्यात काखेत खाजवण्याचा एक विचित्रच प्रकार आढळला. तळ्यात बदके डोलत होती. नदीतील गोट्यांवर माणसे तोल तोलत होती. गोट्यांवरून आमचे कुलकर्णी आठवले. इथे चालत येईपर्यंत तरी आमच्या सोबत होते, पण तळ्यापाशी आल्यापासून कुठे गायब झाले काय ठाऊक. कुलकर्णी, ओ कुलकर्णी, काय करताय तिकडे दगडा मागे लपून? तुम्ही म्हणाला ती फुलपाखरे शोधत होतो. तिथली फुलपाखरे सोडा, या बाजूला पहा, दोन छान बदके पहा गुबगुबीत. गुबगुबीत बदकांच्या शोधामागे कुलकर्णी पुढे परत गायब झाले. आता या बेटावर त्यांच्यासाठी थांबण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पुढच्या बंदरावर जाऊन येथील जर्मन गोठा कसा असतो ते पाहायचे आहे सूर्य मावळण्यापूर्वी. मगाशी मी या जागेला बेट म्हणालो, तसे हे काही बेट वगैरे नाही, मात्र येथील एका गावातून दुसऱ्या गावी निव्वळ बोटीनेच जाता येते. सभोवती उंच डोंगर कडे आणि अनेक ठिकाणी कड्यापाशीपर्यंत पाणी असल्यामुळे इथे सलग किनारे पण नाहीत. इथून शेवटची होडी 5:45ला सुटते. त्यानंतर सकाळपर्यंत इथून बाहेर पडता येत नाही. आणि इथे अभयारण्य असल्यामुळे राहण्याची काही सोय नाही. आणि इथे राहणे बेकायदेशीर असल्यामुळे त्यासाठी होणारा दंड तो वेगळा. मात्र घाबरू नका, अशी पाळी तुमच्यावर जर कधी आली ना, तर त्यांच्या एका क्रमांकावर फोन केल्यास ते खाजगी होडी घेऊन अगदी आनंदाने तुम्हाला न्यायला येतात. आता यात त्यांना आनंद कसला? तर आनंद याचा की तुम्हाला असे अवेळी सोडवण्यासाठी आणि खास स्वतंत्र होडीतून परतवण्यासाठी ते काही 1000-1200 युरो असे काहीतरी घेतात. इथे एका गोष्टीवर तुमचे लक्ष गेले का? इथे कुठेही कचऱ्याचा डबा दिसला का तुम्हाला? नाही ना? मग आमच्याप्रमाणे इतर पर्यटकांनी इथे खाल्ले त्याचा कचरा आणि संपलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गेल्या कुठे? याचे कारण आमच्याप्रमाणेच इथे प्रत्येकाने स्वतःसोबत कचऱ्याची रिकामी पिशवी सोबत आणली आहे आणि त्यात तो आपल्या बॅगेत घेऊन सर्व बाहेर कोणा गावात किंवा शहरात कचऱ्याचा डबा मिळेल तिथे फेकतात. आणि सर्वच असे वागत असल्यामुळे इथे स्वच्छता ठेवा असा फलक सुद्धा कुठे लावावा लागत नाही.